नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? पुढचा श्लोक. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं. श्लोक खाली अपडेट करते. सुरुवात करूया अर्थाला. अथ ध्यानम, रामाचं ध्यान करूया, रामाचं नामस्मरण करूया. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं. गुडघ्यापर्यंत लांब असे असणारे हात जे प्रभू श्रीरामाचे आहेत. धृतशरधनुषम, ज्यांच्या हातात धनुष्य आणि बाण हे दोन्ही आहे. बद्ध पद्मासनस्थम, जे पद्मासनात बसलेले आहेत असे आपले प्रभू श्रीराम आहेत. आणि त्यांच्या वस्त्राचा रंग कुठला आहे? पीतम वासोवसानम, पीतांबर रंगाचं वस्त्र देखील परिधान केलेलं आहे. नव कमलदल, ज्यांचे डोळे अगदी कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत आणि प्रसन्न आहेत. मुलांनो, खरं सांगा बरं, रामबाप्पाला बघितलं की छान वाटतं की नाही? किती सुंदर डोळे आहेत की नाही रामबाप्पाचे. आपल्याला सुद्धा छान वाटतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. वामांकारूढ सीता, ज्यांच्या डाव्या हाताला सीतामाई बसलेली आहे आणि तिच्या मुखाकडे, म्हणजे तिचं मुख कसं आहे सीतेचं, तिचं मुखसुद्धा कमळासारखं सुंदर आहे. आणि रामबाप्पा तिच्या मुखाकडे बघतोय, तो सुद्धा तिच्याकडे पाहतोय. इतकं प्रसन्न आहे तिचं पण चेहरा. नानालंकार दीप्तम, अलंकार घालून, अलंकार परिधान करून रामबाप्पासुद्धा विराजमान झालेला आहे. दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम, ज्यांच्या डोक्यावर मोठं जटा धारण केलेले आहेत, जटांचं भूषण धारण केलेले आहेत, अशा प्रभू श्रीरामाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. ओके.